नमस्कार. पावसाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते ट्रेकिंगचे आणि धबधब्यांचे. पण दरवेळी लोणावळा किंवा कर्जतला जायला पाहिजे असे नाही. आज मी तुम्हाला मुंबई आणि नवी मुंबईच्या अगदी जवळ असलेले एक असं ठिकाण दाखवणार आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे. हो, आज आपण चाललोय गवळीदेव धबधब्यावर. सगळ्यात भारी गोष्ट माहिती आहे का? हा धबधबा थेट नवी मुंबईतील घनसोलीमध्ये आहे. जर तुम्ही लोकल ट्रेनने येत असाल तर घनसोली स्टेशन गाठा. तिथून तुम्ही रिक्षा करून थेट गवळीदेव हिलच्या पायथ्याशी पोहोचू शकता. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांसाठी वन डे ट्रिपसाठी हा एकदम परफेक्ट आणि जवळचं ठिकाण आहे. पायथ्यापासून वरपर्यंतचा ट्रेक खूप सोपा आहे, त्यामुळे नवशिके किंवा फॅमिलीसोबत जाणारे लोकसुद्धा इथे सहज येऊ शकतात. आणि फायनली हा पहा आपला गवळीदेव धबधबा. खडकातून खळाखळा वाहणारं हे पांढरशुभ्र पाणी आणि त्याचा तो आवाज. इथे आल्यावर निसर्गाच्या अगदी जवळ आल्यासारखं वाटतं. वीकेंडला शहराच्या धावपळीतून ब्रेक घेऊन मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत एन्जॉय करायला ही जागा एकदम बेस्ट आहे. इथून वर चढताना आजूबाजूची हिरवळ आणि ही शांतता मनाला एकदम फ्रेश करून टाकते. आणि एकदा का तुम्ही वर पोचलात की तिथून संपूर्ण शहराचा जो नजारा दिसतो ना, तो बघून तुमचे सगळे कष्ट एका मिनिटात गायब होतील. वरून ढगांच्या आडून दिसणारी मुंबई आणि नवी मुंबई खरंच खूप कमाल वाटते. हा पहा पाण्याचा छोटासा खळखळणारा प्रवाह. जरी मोठा धबधबा अजून पूर्ण झाला नसला तरी या शांत वातावरणात पाण्याचा हा आवाज ऐकायला खूप छान वाटतं. निसर्गाच्या कुशीत शहराच्या धावपळीतून ब्रेक घेण्यासाठी ही जागा सध्या एकदम परफेक्ट आहे. फॅमिलीसोबत किंवा मित्रपरिवारासोबत येऊन तुम्ही इथे छान असा वनभोजनसुद्धा करू शकता. पण एक महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्यात इथले दगड निसरडे होतात. त्यामुळे सेल्फी काढताना किंवा पाण्याजवळ जाताना काळजी घ्या. स्वतःची आणि सोबत असलेल्या मित्रपरिवाराची. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच गवळीदेव धबधब्याबद्दल ऐकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. आणि जर तुम्ही आधी इथे आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बघता बघता आमचा परतीचा प्रवास सुरूही झाला. इकडच्या थंडगार वातावरणात आणि हिरव्यागार वातावरणात कधी टाईम गेला कळलं सुद्धा नाही. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर ठिकाणांच्या सफरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणाच्या आणि नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि निसर्गावर प्रेम करत राहा. धन्यवाद.